नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निधी तांबे, डिअर मॅथ्स बाय निधी तांबे या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे। तर आज आपण पाहणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी पेपर 1 गणित 100 गुण। प्रकरण क्रमांक 6 संख्यांचा चढता व उतरता क्रम तुलना। स्वाध्याय 6 स्वाध्याय 6.2 प्रश्न क्रमांक 1। तर तुम्हाला उदाहरणामध्ये दिसत आहे की एक संख्या दिलेली आहे आणि त्यामधील एक अंक हा स्टारच्या रूपात आहे आणि ही संख्या दुसऱ्या दिलेल्या संख्येपेक्षा मोठी आहे। आता दुसरी संख्या कोणती आहे बघा, तर 5,79,689। तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? तर इथे बघा आपण काय करणार आहोत, सुरुवातीला दिलेली संख्यांमध्ये अंक किती आहेत हे मोजणार आहोत। जर अंकांची संख्या समान असेल तर आता आपण डावीकडून सुरुवात करणार आहोत। तर इथे बघा 1 2 3 4 5 6 ही संख्या 6 अंकी आहे आणि 1 2 3 4 5 6 ही दिलेली संख्या 6 अंकी आहे, म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये अंकांची संख्या समान आहे। आता आपण काय करणार आहोत, डावीकडून संख्या बघणार आहोत। तर डावीकडे इथे 5 आहे, त्यानंतर इथेही 5 आहे, समान अंक आहे, म्हणून आपण परत काय करणार आहोत, पुढील संख्या तपासणार आहोत। पुढील संख्या बघा 7 आहे, इथेही 7 आहे, म्हणजे दोन्ही अंक समान झाले। त्यानंतर आपण पुढची संख्या बघणार आहोत। तर इथे 9 आहे आणि इथेही 9 आहे, बरोबर, म्हणजे तिन्ही अंक समान झाले। मग आता आपण काय करणार, पुढच्या संख्येकडे जाणार। पुढची संख्या ही काय आहे, स्टारच्या रूपात आहे, म्हणजे आपल्याला माहिती नाहीये, आणि इथे पुढची संख्या 6 आहे। आता आपण काय करूया, जरा पुढच्या संख्येकडे जाऊया। पुढची संख्या इथे 8 आहे, इथेही 8 आहे, म्हणजे समान अंक आहे। इथे आता पुढचा अंक बघा 8 आहे आणि इथे 9 आहे, म्हणजे हा अंक मोठा आहे। म्हणजेच हा अंक मोठा आहे म्हणून हा दिलेला अंक मोठा असेलच असं नाही, कारण आपल्याला काय दिले बघा चिन्हामध्ये की हा अंक मोठा आहे। इथे 88 आहे आणि इथे 89 आहे, म्हणून तुम्ही हा अंक मोठा म्हणाल तर नाही, तर हा अंक मोठा आहे, कारण इथली संख्या आपल्याला माहिती नाही। मग हा अंक मोठा करण्यासाठी आपल्याला या म्हणजे शतक स्थानी किती आहे, हा 6 आहे, या 6 पेक्षा आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे। म्हणजेच पर्यायामध्ये बघा इथे 5 6 4 7, आपल्याला कोणता पर्याय योग्य वाटतो, तर 7, कारण इथे शतक स्थानी 6 आहे आणि इथे शतक स्थानी आपल्याला काय केलं तर ही संख्या मोठी होईल, तर 7 दिले तर ही संख्या मोठी होते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2 43,048, 42,544, 43,486, 42,454 व 43,844 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती? तर आपल्याला सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या पण आधी शोधूया। तर संख्या बघताना तुम्हाला संख्यांमधील अंकांची संख्या ही सारखीच आहे, सर्व संख्या 5 अंकी संख्या आहेत, त्यामुळे मी सुरुवात करताना आपण डाव्या हाताकडून संख्या बघूया। तर ही इथे बघा ही 43 आहे, ही 42 आहे, ही 43 42 43, ठीक आहे, म्हणजे 42 मधल्या लहान आणि 43 मधली कोणती तरी मोठी असणार आहे। तर आधी आपण सुरुवातीला लहान संख्या कोणती आहे ती बघूया, ही 42 आणि ही 42, यामध्ये लहान कोणती आहे तर बघूया। तर नंतरचा नंबर कोणता आहे, तर 5 आहे आणि इथला नंबर काय आहे, 4 आहे, म्हणजे सर्वात लहान संख्या ही असणार आहे। आता मोठ्या संख्यांमध्ये बघूया आपण, तर ही एक संख्या, ही एक संख्या आणि ही एक संख्या, या संख्येमध्ये कोणती मोठी संख्या आहे? तर पहिले डावीकडील दोन्ही अंक समान आहेत, तर आपण पुढची संख्या बघूया। इथे 0 आहे, इथे 4 आहे आणि इथे 8 आहे, म्हणजेच मोठी संख्या कोणती, तर 43,844। आपल्याला दोन संख्या मिळालेली, यांची आपण काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे। फरक म्हटला की वजाबाकी करायची, तर आता आपण वजाबाकी करून घेऊया। तर आपली मोठी संख्या आलेली आहे 43,844,
यांच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे. तर लहान संख्या आपल्याला काय मिळालेली आहे 42,454. ठीक आहे. 4 मधून 4 गेले 0. 4 मधून 5 जणांनी म्हणजे हातचा घ्यायचा म्हणजे 14 होणार. 14तून 5 गेले किती राहणार 9. इथे किती राहिले 7. 7 मधून 4 गेले 3. 3तून 2 गेले 1. 4 मधून 4 गेले 0. 1390 हा आपला फरक असणार आहे. तर पर्याय क्रमांक बघूया. पर्याय क्रमांक 3 1390. प्रश्न क्रमांक 3 39,798, 39,978, 39,897, 39,987 या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या असल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या लिहाल. चढत्या क्रमाने म्हणजेच लहानाकडून मोठ्याकडे, म्हणजे मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. इथे काही बघत बसायचं नाही, मोठी संख्या कोणती आहे ती आपल्याला शोधून काढायची आहे. तर इथे आपली पहिली स्टेप काय असणार आहे की त्या संख्या, दिलेल्या संख्या ह्या संख्यांमध्ये समान अंक आहेत का बघा. तर इथे 5 अंकी संख्या आहे, ही 5 अंकी, ही 5 अंकी आणि ही 5 अंकी, म्हणजे सर्व अंक 5 अंकी आहेत. त्यानंतर आपल्याला जर संख्यांमधील अंक समान असतील तर आपण काय करायचं आहे, आता डावी बाजूकडून सुरुवात करायची आहे. ठीक आहे. तर ही बघा, पहिल्या दोन्ही अंक 39, 39, 39 समान आहेत. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायची आहे, मोठी संख्या शोधायची. कारण चढत्या क्रमाने मांडायची असल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या लिहायची. चढता क्रम म्हणजेच लहानाकडून मोठ्याकडे, म्हणजे आपल्याला आता सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. तर पुढचा बघा नंबर 7 आहे, इथे 9 आहे, इथे 8 आहे आणि इथे 9 आहे. म्हणजेच हे 2 अंकापैकी आपल्याला आता शोधायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघताना पुढचा नंबर बघायचा आहे. इथे 7 आहे आणि इथे 8 आहे. ऑटोमॅटिकली कोणती संख्या मोठी झाली तर 39,987. तर पर्याय बघा 39,987, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 4,97,998, 4,98,989, 4,97,889, 4,97,999 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असत्या पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती येते. तर आपला उतरता क्रम म्हणजेच मोठ्याकडून लहानाकडे यायचा आहे. उतरता क्रम मांडूया, म्हणजे मोठी सर्वात संख्या शोधूया. सर्व संख्या 6 अंकी आहेत, त्यामुळे आपण डाव्या हाताकडच्या संख्येकडून सुरुवात करूया. तर पहिली संख्या बघा 4 सर्वांची समान आहे. त्यानंतरचा 9 हा अंक समान आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा अंक बघायचा. इथे 7 आहे, इथे 8 आहे, इथे 7 आहे आणि इथे 7 आहे. म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती झाली, ही झाली. ही 1 नंबरची संख्या. कारण मोठी संख्या आधी मांडावी लागणार आहे, म्हणजेच ही. त्यानंतर लहान कोणती असणार आहे ती आपण बघूया. कारण आता इथे सर्वांचे अंक किती आहेत 7 आहेत. तर आपण पुढचा नंबर बघूया. इथे 9 आहे, इथे 8 आहे, इथे 9 आहे. ठीक आहे. आता ही संख्या सर्वात शेवटी असणार कारण ही लहान झाली. ही 4 नंबरची संख्या. आता या 2 संख्यांमध्ये लहान मोठे बघायचं आहे. तर बघितलं गेलं तर ही 2 नंबरची संख्या आणि ही 3 नंबरची संख्या. तर आपल्याला काय सांगितलं आहे तर पहिल्या आणि तिसऱ्या संख्यांची बेरीज. आता ही पहिली संख्या आणि ही तिसरी संख्या, ठीक आहे, यांची बेरीज करायची आहे. तर फक्त एकक स्थानचा अंक घ्या आणि बेरीज करा. इथे 8 आहे आणि इथे 9 आहे. 9 अधिक 8 17. म्हणजे एकक स्थानी किती येणार आहे 7. म्हणजे हा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढच्या संख्यांची बेरीज करायची गरज नाही, एकक स्थानावरून समजून जातं. पुढील प्रश्न क्रमांक 5 32,321, 32,312, 32,231, 32,123 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती. उतरता क्रम म्हणजेच मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे लावायची आहे. दिलेल्या संख्यांमध्ये अंकांची संख्या सारखी आहे, त्यामुळे आता आपण काय करूया, मोठी संख्या शोधूया. तर पहिली डावीकडून सुरुवात करूया. तर डावीकडचे अंक कसे आहेत, चौघांचेही समान आहेत. त्यापुढील बघा अंक 3 आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे आणि इथे 1 आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला शेवटचा नंबर हा आहे 4 नंबरचा, हा 3 नंबरचा. ठीक आहे. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, ठरवायचं आहे लहान मोठा कोण. तर त्याच्या पुढचा नंबर बघा. तर इथे 2 आहे आणि इथे
1 आहे, त्यामुळे ही सर्वात मोठी संख्या आणि ही सर्वात त्याहून लहान संख्या, म्हणजेच 1 2 3 4 असा क्रम लागतो. उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली आणि तिसरी, म्हणजे पहिली ही संख्या, त्यानंतर दुसरी ही संख्या, तिसरी संख्या आणि चौथी संख्या. आणि आपल्याला पहिली आणि तिसरी संख्येची बेरीज करायची आहे. तर पहिली संख्या ही आणि तिसरी संख्या ही. तर काय करूया आता आपण एकक स्थानांची बेरीज करूया. 1 + 1 2. तर फक्त या ऑप्शन मध्ये एकक स्थानी 2 आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पूर्ण बेरीज करायची गरज नाही, कारण इतर पर्यायामध्ये एकक स्थान वेगवेगळं दाखवलेलं आहे. जर तुम्हाला 2 पर्यायामध्ये जर एकक स्थानी 2 असतील तर पुढची दशक स्थानचीही बेरीज करून बघावी लागेल. पुढचा प्रश्न क्रमांक 6. तर इथे 5 अंकी संख्या आहे. या संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 99,987 पेक्षा मोठी असेल. म्हणजे आता इथे अंक कसा शोधायचा, तर इथे बघा हे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि ही संख्या आणि ह्या चौकटीत कोणता अंक बसेल. ही 5 अंकी संख्या आहे आणि ही 5 अंकी संख्या आहे. तर आपण काय करणार, डावीकडून संख्या बघणार आहोत. पहिले तिन्ही अंक समान आहेत. मग आपण पुढचा अंक बघणार आहोत. इथे 8 आहे, म्हणजे याच्यापेक्षा मोठी असणार आहे ना ती संख्या, म्हणजेच 8 पेक्षा आपल्याला मोठी संख्या बघायची आहे. म्हणजेच पर्याय क्रमांकामध्ये 9 हा अंक मोठा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. म्हणजेच इथे काय येणार, हे चौकटीमध्ये 9 हा अंक येणार आहे. त्यामुळे 99,997 ही संख्या तयार होणार आहे. प्रश्न क्रमांक 7. पुढील संख्या गटांपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडल्या आहेत. चढत्या क्रमाने म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. तर आता आपण सर्व पर्याय आपल्याला तपासून बघितले पाहिजे. तर मुळात सर्व संख्यांमधील अंक मोजा. अंकांची संख्या समान असेल तर आपण काय करणार आहोत, डावी संख्येकडून सुरुवात करणार आहोत. तर इथे बघा ही 6 अंकी संख्या आहे, ही 6 अंकी संख्या आहे, ही 6 अंकी संख्या आहे आणि ही. ठीक आहे. तर आता आपण चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जाणार आहोत. इथे पहिला 51 आहे, 41 आहे, 43 आहे, 51 आहे. तर हा पर्याय चुकतोय, कारण त्याला मेळ नाही आहे. दुसरा पर्याय बघा, तर ही 6 अंकी संख्या आहे, ही 6 अंकी, ही पण 6 अंकी आणि ही पण 6 अंकी. तर आता आपण डावीकडून सुरुवात करूया. तर इथे 51 आहे, इथे 51, इथे 41, इथे 43. इथेही मांडणी चुकलेली आहे, मोठ्या संख्येकडून जाताना दिसतंय. तर हाही पर्याय चुकलेला आहे. पर्याय क्रमांक 3 बघा. या पर्यायामध्ये सर्व अंक 6 अंकी आहेत. त्यामध्ये पहिला अंक बघा 51, इथेही 51, इथे 43 आणि इथे 41. इथे मोठ्याकडून लहानाकडे होत जाताना दिसतंय, त्यामुळे हाही पर्याय चुकलेला आहे. हा उतरता क्रम झालेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 बघा. इथे सर्व अंक 6 अंकी संख्या आहेत. तर पर्याय आपण डावीकडून संख्या मोजूया. 41, 43, 51 आणि 51. ठीक आहे. ही याच्यापेक्षा मोठी झाली, याच्यापेक्षा ही मोठी झाली. आता यामध्ये कोण मोठे आहे ते बघूया. तर इथला पुढचा नंबर आहे 1 आणि इथला नंबर आहे 2. म्हणजेच हा क्रम चढत्या क्रमाने अचूक मांडलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8. 33,374, 33,743, 33,437, 33,347 या संख्या योग्य क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येमधील फरक किती. इथे तुम्हाला चढता क्रम किंवा उतरता क्रम सांगितलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही कोणताही क्रम तुम्ही लावायचा आहे. कारण चढता क्रम लावला तरी तुम्हाला एक लहान संख्या हवीच आहे आणि एक मोठी संख्या हवीच आहे. त्यामुळे इथे कोणता क्रम लावायचा हे तुम्ही लक्षात घेऊ नका, कारण आपल्याला मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्याच हवी आहे. तर आता आपण या संख्या बघूया. इथे दिलेल्या सर्व संख्या ह्या 5 अंकी आहेत. त्यामुळे आता आपण डावीकडून सुरुवात करूया. तर सुरुवातीचे 33. ठीक आहे. त्यापुढे पुढील अंक आहे, इथे 3 आहे, इथे 7 आहे, इथे 4 आहे आणि इथे 3 आहे. म्हणजे ही सर्वात आपली मोठी संख्या झाली, म्हणजे शेवटची आपण धरूया.
चढता क्रम लावतोय, म्हणजे आपली ही शेवटची संख्या. आता पहिली संख्या कोणती असेल, तर इथे बघा, इथे 3 आहे, इथे 4 आहे, ठीक आहे, आणि इथे 3 आहे. आता या दोन संख्यांमधील आपण कम्पेअर करूया. तर पुढचा अंक 7 आहे आणि इथला अंक 4 आहे, म्हणजे ही सर्वात लहान झालेली आहे. आता या संख्येमधील आणि या संख्येमधील फरक काढायचा आहे. तर फरक काढताना आपण एकक स्थानची वजाबाकी करूया. तर या मोठ्या संख्येतून ही लहान संख्या वजा करायची आहे. 3 वजा 7 म्हणजे हातचा घेतल्यावर 13 होणार. 13 वजा 7, तर त्याच्या एकक स्थानी 6 येणार आहेत, बरोबर. तर 6 ऑप्शन हा इथेही आहे आणि इथेही आहे. या दोन पर्यायामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर उत्तर शोधताना आपल्याला काय करावे लागेल, पुढील संख्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजेच पुढील संख्या कोणती आहे, इथे 4 आणि इथे 3. याचा अर्थ काय, इथे आपण आता हातचा घेतला म्हणजे इथे राहिले किती, 3. म्हणजे 3 मधून काय करायचं आहे, 4 वजा करायचे, जाणार नाही. तर कितीने करावं लागणार, 13 मधून 4 वजा करावे लागणार, म्हणजे दशक स्थानी 9 येणार. म्हणजेच हा दशक स्थानी 9, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तर इथे बघा, एकक स्थानावर आपल्याला 2 पर्याय मिळाले. मग आपण काय केलं, पुढच्या स्थानानुसार आपण उत्तर काढलेलं आहे. तर स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला कमीत कमी वेळेत अशी उदाहरणे सोडवायची आहेत. पूर्ण बेरीज, वजाबाकी, गुणाकार न करता पर्यायामध्ये आपल्याला एकक दशक स्थानावरून जर उत्तर मिळत असेल तर आपण पटकन ते उत्तर अचूक आहे असं समजावे. प्रश्न क्रमांक 9. 8758, 8587, 8875, 8478 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक असेल. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे यायचं आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, बघूया आपण आता मोठी संख्या कोणती आहे. तर इथे आधी मुळात 4 अंकी संख्या आहे, ठीक आहे. तर इथे 87, इथे 85, 88, 84. तर ही 1 नंबरला मोठी संख्या, ही 2 नंबरला, ही 3 नंबरला, ही 4 नंबरला. तर आपण उतरत्या क्रमाने मांडली तर त्यानंतर तिसऱ्या संख्येत, म्हणजे तिसरी संख्या म्हणजे ही, या तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक आहे. या तिसऱ्या संख्येत 5 ही शतक स्थानावरती आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10. 7987, 7998, 7997, 7978, 7999 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास दुसऱ्या व चौथ्या स्थानांवर येणाऱ्या संख्यांपैकी लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे. तर इथे आपल्याला 5 संख्या दिलेल्या आहेत आणि ह्या 5ही संख्या, या संख्यांमधील अंकांची संख्या सारखी आहे. तर आता आपण डावीकडून ठरवूया लहान मोठेपणा कोणता आहे. तर पहिली 2 संख्या घेतलात तर सर्वांच्या डावीकडील दोन्ही अंक समान आहेत. त्यानंतर पुढील अंक इथे 8 आहे, इथे 9 आहे, इथे 9 आहे, इथे 7 आहे आणि इथे 9 आहे, ठीक आहे. मग सर्वात लहान संख्या आपल्याला मिळाली तर आता आपण 1 देऊया, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बरोबर इथे दुसरी संख्या मिळालेली आहे याहून मोठी. आता ही संख्या आणि ही संख्या आपण ठरवूया. तर तिन्ही अंकांमध्ये यांचे 9 आहेत. तर पुढील अंक बघा, इथे 8, इथे 7 आणि इथे 9, म्हणजेच 5 नंबरला अंक असणार आहे, ही 4 नंबरला आणि ही 3 नंबरला. तर अशा प्रकारे तुम्हाला संख्या कोणत्याही क्रमाने मांडायच्या आहेत. उतरता क्रम मांडा किंवा चढता क्रम मांडा. तर आपल्याला दिलेला जो क्रम आपण आपल्या परीने जो मांडलाय त्या पद्धतीने आपण दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आलेल्या संख्या बघूया. तर ही दुसऱ्या स्थानावर आलेली संख्या आहे आणि चौथ्या स्थानावर ही आलेली संख्या आहे, ठीक आहे. तर ह्या 2 संख्यांपैकी लहान संख्या, आता लहान संख्या कोण असणार आहे, लहान संख्या ही असणार आहे आणि ही मोठी संख्या असणार आहे. तर यांच्यामधील लहान संख्या ही मोठी संख्येपेक्षा कितीने लहान आहे ते आपण बघायचे. म्हणजे इथे आपण काय करायचे, वजाबाकी करायचे. म्हणजे 7998 वजा 7987. तर यांची वजाबाकी केलात तर बघा, एकक स्थानामधून 8 मधून 7 गेले 1, ठीक आहे. तर आपल्याला पुढचा पर्याय पण बघायचा आहे. 9 मधून 8 गेले तर 1, म्हणजेच 11. हा फरक
आहे, म्हणजेच लहान संख्या ही मोठ्या संख्येपेक्षा 11ने लहान आहे. अशा प्रकारे आपला स्वाध्याय 6.2 सोडून झालेला आहे. तर आपण इथेच थांबतोय. पुढील भागात भेटणार आहोत. तर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.